भाविक भगवंती अर्पे सकळित या नाव देख भागवत धर्म. नाथ महाराज किंवा नारद वसुदेवाला सांगताय की भक्ताचा धर्म कोणता आहे. भक्ताचा धर्म भागवत धर्म ज्याला म्हणतात, तो भक्ताचा धर्म काय आहे. तर तो भक्ताचा धर्म सांगत असताना सांगताय हेतुक अथवा अहेतुक. हेतुक म्हणजे ठरवून केलेलं कर्म आणि अहेतुक म्हणजे कोणताही हेतू मनात न धरता अचानक सहज एखादी घटना घडली, एखादं कर्म त्या भक्ताकडून घडलं, तर हेतुक असो म्हणजे कर्म हेतू धरून केलेला असो किंवा एखादं सहज घडलेलं कर्म असो, पण ते दोन्ही कर्म किंवा वैदिक लौकिक स्वाभाविक, काही वैदिक कर्म आहे, काही लौकिक कर्म आहे आणि काही स्वाभाविक कर्म आहे, नाही का नाही. वैदिक कर्म, वैदिक म्हणजे वेदानं सांगितलेलं कर्म, आहे का नाही. आता आपण वारी करतो, आहे का नाही, आपण कीर्तन करतो, आपण नामस्मरण करतो, पोथी ग्रंथ वगैरे ऐकतो, हे वैदिक कर्म आहे, वेदानं सांगितलेले आहे का नाही, शास्त्रानं सांगितलेले. किंवा एखादं लौकिक कर्म असतं, शास्त्राचा त्याचा काही संबंध नसतो, फक्त लोकांना बरं वाटावं म्हणून केलेलं कर्म, त्याला काय म्हणावं, लौकिक कर्म. आता एखादा बिमार माणूस आहे, एखादा मृत्यू पावलेला आहे, एखादं लग्न आहे, आपण अशा कार्यक्रमाला जातो. म्हणजे काही वेदानं सांगितलं का तुम्ही तिथं जा, गेले तरी चालतंय, नाही गेले तरी चालतंय, तरी आपण जातो. कशामुळं, लौकिक, हे लौकिक कर्म आहे का नाही. किंवा स्वाभाविक, स्वभावतः काही आपले जे असतात ते कर्म घडत असतात, आहे का नाही. आणि असे जे कर्म आहे ते सगळे कर्म भगवंताला अर्पण करणं, याचं नाव भागवत धर्म. भक्ताचा धर्म कोणता आहे की सगळे सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. सहज जे जे काही करीतो देवा ते सेवा समर्पे. जे काही देवा मी माझ्या जीवनात करतोय ते सेवा म्हणून करतोय आणि ते कोणाला अर्पण करतोय, देवा ते तुला अर्पण करतोय. भगवंताला ते अर्पण करणं, याचं नाव भागवत धर्म आहे. उदके तरंगाती चपळ, जिकडे जाय तिकडे जळ, तैसे भक्ताचे कर्म सकळ नार्पे तत्काळ भगवंती. नाथ महाराज म्हणताय पाण्यावरच्या लाटा अत्यंत चपळ असतात. किती पळतात त्या, किती पळतात महाराज, किती पळतात. अरे बाबा, जर समुद्राच्या कडेला आपण गेलो तर असं वाटतं की किती वेगाने ती लाट पळत आहे. इकडून याला कडेला धडकली लाट ती वापसही जातात, पुन्हा लाटा पळतात. पण किती लाटा पळाल्या, किती चपळ असल्या, कुणीकडे गेल्या तरी पाण्याला सोडून जात नाही. किती पळाल्या तरी त्या पाण्याला सोडून जात नाही. तसं तैसे भक्ताचे कर्म सकळ, तसं भक्ताचे सगळे कर्म अर्पे तत्काळ भगवंती. कुणाला अर्पण केल्या जातात, ते भगवंताला अर्पण केल्या जातात. हे श्लोकीचे व्याख्यान. पहिले मानसिक अर्पण, पाठी इंद्रिय बुद्धी अभिमान काही जाण श्लोकांनवे. आता या श्लोकामध्ये नाथ महाराज म्हणतात, या श्लोकाच्या व्याख्यानात प्रथमतः मानसिक कर्माचा अर्पण सांगितले. सगळे कर्म जर सहज अर्पण करायचे असतील तर पहिल्यांदा कोणतं कर्म अर्पण करावं लागेल, मानसिक कर्म करावं लागेल. मानसिक कर्माच्या नंतर इंद्रियाचं कर्म अर्पण करावं लागेल. त्याच्यानंतर बुद्धीचा अभिमान सुद्धा काय करावा लागेल, अर्पण करावा लागेल. काही वाचिक आणि मानसिक, तिन्ही प्रकारचे कर्म, आहे का नाही. भागवत धर्माची निज स्थिती, मनबुद्धी चित्त अहंकृती आदी करून इंद्रिय वृत्ती भगवंती अर्पिती ती ऐक. आता भक्ताची अशी स्थिती असते की मनाचं कर्म असो, बुद्धीचं कर्म असो किंवा चित्ताचं चिंतन रूपी कर्म असो, आपला अहंकार असो, इंद्रियाचे जे काही कर्म असतील ते सगळे कर्म ते कुणाला अर्पण करतात, भक्ता देवाला अर्पण करतात. ते कशा प्रकारचे अर्पण करतात, तर सगळे कर्म ते भक्त भगवंताला अर्पण कशा प्रकारे करतात ते आता नाथ महाराज सांगतायत. बाधून शके स्वधर्म कर्म, ऐक राया त्याचे वर्म, मनी प्रकटला पुरुषोत्तम अति निश्चिम निजबुद्धी. कशा प्रकारचे कर्म बाधू शकत नाहीत. नाथ महाराज सांगतायत बाधून शेके स्वधर्म कर्म. स्वधर्म कर्म बाधून न शेके. स्वधर्म, स्व म्हणजे स्वतः आणि
स्वधर्म, आपला स्वधर्म, आपल्या धर्मानं जे चालत आलेली जे कर्म आहेत ते कर्म भक्ताला बांधू शकत नाही. का बांधू शकत नाही महाराज? आपण जर आपल्या धर्मात आलेलं कर्म जर केलं नाही तर ते बंधनाला कारण होतं, आहे का नाही? पण ते का बांधत नाही तर त्याचं वर्म आहे, ज्या असं म्हणतायत त्याचं वर्म तुला मी सांगतो का, मनी प्रगटाला पुरुषोत्तम. महाराज, कोणतंही कर्म करण्याच्या अगोदर, क्रिया करण्याच्या अगोदर मनात संकल्प यावा लागतो ना. संकल्प आल्याशिवाय तर कर्म घडत नाही. आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनोनीची उठी, मग ते वाचा दिठी कराशी. वाचोनी मनीची जे नाही ते वाचेशी उमटेल काही, की बिवीन भुई अंकुर असे. बीजच पेरले गेलं नाही तर त्याचा अंकुर निर्माण होणार नाही. आणि भक्ताच्या मनात आपलं कर्म स्वधर्म करावं असा विचार येण्याकरता ते मनच मन राहिलं नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले. मग मनात मुद्दल जाय ते तर अहम भावाधिक की आहे. अशा प्रकारे म्हणून मनी प्रगटाला पुरुषोत्तम अतिनिश्चिम मनीच बोधे. मूळ स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान अतिनिश्चिम, म्हणजे त्या ज्ञानाला आता मर्यादा राहिलेली नाही, असं ते ज्ञान त्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट झालेलं आहे. म्हणून संकल्प विकल्प अवघे झाले भगवत रूप, यालागी भक्ती नित्य निष्पापन सत्य संकल्प हरिदास. म्हणून भक्ताचे संकल्प आणि विकल्प सगळे काय झालेले आहेत? भगवत स्वरूप झालेले आहेत. त्यांच्या मनात संकल्प हे आला तर तो संकल्प सुद्धा पंढरपूरला जाण्याचा येईल, तो संकल्प भगवंताच्या भेटीचा येईल. त्यांच्या मनात विकल्प जरी आला तर भगवंत का भेटत नाही, भगवंत चोर आहे, भगवंत लबाड आहे, भगवंतानं सगळे भक्त फसवले, म्हणजे विकल्प कोणाविषयी येईल? देवाविषयी. संकल्पाचे अधिष्ठान नारायण. महाराज, संकल्प आला तर त्याचे तुकोबाराच्या मनात देवाविषयी भांडणं. विकल्प म्हणजे या समोरच्या व्यक्तीच्या विरोधात येणारे विचार. तुकोबाराच्या मनात देवाविषयी आले नाही का? देवाला बोलले ना तुकोबाराय, सगळे संत बोलले. उदाराचा राणा मनविषयी आपण सांगतो का होणार? जनाबाई तर किती बोलल्या महाराज. तुकोबाराय सुद्धा बोलले, हरी तू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण. विकल्प जरी आले तर भगवंताचे विकल्प येतील, संकल्प आले तर भगवंताचे संकल्प येतात. आणि भगवंताचे संकल्प विकल्प आल्यामुळे भक्त नित्य निष्पाप. कारण दुसरा संकल्पही नाही आणि दुसरा काय नाही. स्तुती अथवा निंदा करावी देवाची. निंदा केली तरी काय होतं? पुण्यच होतं. आणि स्तुती केली तरी काय होतं? पुण्यच होतं. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणून भक्ताचे नित्य निष्पाप असतात. सत्य संकल्प हरिदास. हरिदास सत्य संकल्प. सत्य संकल्प आपण नेहमी प्रमाण म्हणतो सत्य संकल्पाचा दाता नारायण, आहे का नाही? मग सत्य संकल्पाचा दाता नारायण तर आपले संकल्प नारायण का पूर्ण करत नाही? आपण भक्त नाहीत का? तो नारायण राहिला नाही तर त्याचा अर्थ उत्तर असे की आपला संकल्पच सत्य नाही. सत्य संकल्पाचा अर्थ काय, व्याख्या काय? सत्याविषयी केलेल्या कल्पना, याचं नाव काय? सत्य संकल्प. सत्य कोण आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. मग विठ्ठलच जर सत्य आहे तर विठ्ठलाविषयी जे जे संकल्प केले ते संकल्प काय आहेत? सत्य संकल्प. आणि विठ्ठल सोडून केलेले संकल्प हे काय आहेत? असत्य संकल्प आहेत. असत्य संकल्प आहेत. सत्य संकल्प हरिदास आहेत. म्हणून जेवी बुद्धिबळाचा खेळ राजा प्रधान गजदळ अवघे काष्टाचे केवळ ते संकल्प सकळ भगवत रूप. भगवंताचे भगवत सगळे संकल्प त्यांचे कसे भगवत रूप झालेले असतात. एखादा बुद्धिबळाचा खेळ आहे, एखादा एक राजा आहे, काही प्रधान आहे, त्या सगळे भावले केलेले आहेत. राजा आहे, प्रधान आहे, सैन्य आहे, हे जरी वेगळं वेगळं दिसायला असेल तर सगळं लाकडाच असेल. लहान लहान लेकरं खेळतात, आहे का नाही? नवरदेव करतात, नवरी करतात, मांडव करतात, सगळं कशाचं असतं ते? आहे का नाही? काड्याच असतं ना, काड्याच असतात ना त्या. काड्या सोडून दुसरं काय असतं? तसं त्यांचे संकल्प संसाराचे वाटत असले तरी ते संकल्प कोणाचे असतात? देवाचे असतात. शेती करताना दिसली तर शेती करताना शेती करणं ते पेरायले आणि ते संकल्प कसे? तर ते पेरताना त्यांच्या भावना असतात की मी आता हे पेरणार, याच्यातून पीक काढणार आणि पीक काढून माझ्या भगवंताला हे अर्पण करणार. अर्पण करणार म्हणजे वारकरी जीव घालील, मी कुठंतरी यात्रेला जाईल, मी कुठंतरी देवाला हार घेईल, मी कुठंतरी देवाला कपडे घेईल.
म्हणजे हे करूनही काय करायचं की फुलं आणायला जातील, ते बगीचा लावतील, पण बगीचा लावताना बगीचा लावण्याचा संकल्पही देवाचा संकल्प का मी याचे फुलं काढील आणि माझ्या देवाला काय करील, हार करील, मी ट्रक भरून पुण्याला नेईल आणि मग याचे पैसे आणील, हा संकल्प आपला आहे, हा आपला संकल्प आहे, हा सत्य संकल्प नाही. जे काही त्यांचे संकल्प आहे ते महाराज दात्या तुकोबाराय म्हणतात एकही अक्षर मी देवाच्या सोडून वापरलेलं नाही. जे काय लिहिलंय ते कोणासाठी लिहिलंय, देवासाठी लिहिलंय. महाराज काय अक्षराची आटी केली अवघी देवासाठी, केली अक्षराची आटी अवघीच देवासाठी, अक्षराची आटा केली, आटा आटी अक्षराची देवासाठी, आटा आटी मी केली. मी महाराज पाहिलं कोणत्या शब्दापुढे कोणता शब्द पाहिजे, याचं यमक कसं जुळलं पाहिजे, हे सगळा काय मी या व्याकरणाचा सगळा विचार केला. पण कोणासाठी, देवासाठी, देवासाठी केला, देवासाठी केला. अशा प्रकारचे देवी संकल्प सकळ भगवत रूप, जो जो संकल्प कामी कामू तो होय आत्मा रामू, जो भजतेत भजनाचा संभ्रम अति निश्चमू सोय वाढे. महाराज भक्ताचा नाथ महाराज वर्णन करतात, जो जो संकल्प कामी कामू, जो जो काही त्यांच्या मनातल्या इच्छा निर्माण होतील, त्या ज्या काही इच्छा निर्माण होतील, काम म्हणजे इच्छा, ज्या काही इच्छा निर्माण होतील त्या सगळ्या इच्छा तो होय आत्मारामू, त्या सगळ्या इच्छा कोण होऊन जातात, आत्माराम होऊन जातात, भगवत स्वरूप होऊन जातात. ज्या इच्छा करतो ते सगळे विषय आत्मारामच बनतो. ज्या विषयाची इच्छा करायला ते विषय काय बनून जातात, सगळे आत्माराम. अशा प्रकारचं होतं. आणि महाराज अशी ज्या वेळेला स्थिती होते त्या वेळेला तिथून पुढं खरा भजनाचा आनंद वाढत जातो. तोपर्यंत भजनाचा आनंद वाढत नाही, तोपर्यंत महाराज तिथून पुढे भजन आनंदानं असतं. तोपर्यंत भजन ती स्थिती मिळण्याकरता केलेलं साधन असतं. साधन रूपी भजन वेगळं आणि सिद्ध रूपी भजन काय आहे, वेगळं आहे. महाराज आपण जे भजन करतो हे भजन नाही, आपण जे भजन करतोय भजन नाही, हे भजनाची तीव्रता लागण्याचं साधन आहे. भजन रूपी फळ मिळणार साधनही भजनच आहे. भजन रूपी साधनातून साध्य काय मिळणार, भजन मिळणार. आणि भजन रूपी साध्य मिळवण्याकरता साधन काय करावं लागणार, बीज आणि फळ हरीचे नाम. त्याचं बीजही तेच. ऊसाचं पीक घ्यायचं असेल तर लावावं काय लागल, ऊसच लावावं लागल. ऊसाचं दुसरं बी नसतं, ऊसच लावायचा आणि लावलेल्या ऊसातून काय मिळवायचं, पुन्हा फळ ऊसच मिळवायचा. तसं भजन रूपी साधन करायचं आणि भजन रूपी साधनातून साध्य काय मिळवायचं, भजन, भजनच मिळवायचं. एका महात्म्याचं उदाहरण सांगितलं दिवशी महाराज त्यांनी 18 वर्ष, गुरुने सांगितलं राम 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 म्हण, त्यांनी 18 वर्षे राम रामाचा जप केला. 18 वर्षे काहीच मिळालं नाही. काय मिळालं, काय मिळालं नाही. गेला गुरुकडं, म्हणला महाराज मला आता आजपासून हे भजन करायचं नाही. म्हणे का, 18 वर्ष भजन केलं मला काहीच नाही मिळालं, काहीच नाही मिळालं. ते म्हणले बरं एक काम कर, तुला काहीच नाही मिळालं, मी तुझा गुरु आहे, मला गुरु मानतो ना, हो, माझ्या डोक्यावर हात घेऊन शपथ खाय की मी याच्यानंतर आता भजन करणार नाही. तो म्हणला ठीक आहे. त्यांनी गुरुच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं महाराज मी शपथ घेऊन सांगतो आजपासून मी रामराम म्हणणार नाही. जा म्हणली. तो निघाला पण 18 वर्षाचा अभ्यास होता. नाही म्हणलं तरी रामराम सुटलं नाही गेलं. तो गेला पण आता गुरुची शपथ खाल्ली. तो प्रयत्न करायला राम नाही आलं पाहिजे पण रामच येऊ, तोंड नाही उघडलं तरी चित्तात राम येऊ लागला. तो वापस आला आणि रडायला लागला. म्हणला महाराज शपथ खाल्ली पण जमना. महाराज गुरुनं सांगितलं 18 वर्षाच्या रामाचं फळ हे मिळालंय तुला, की तुझा राम आता सोडला तरी सुटायला तयार नाही. हे फळ आहे त्याचं, भजनाचं फळ भजन. आणि तिथून पुढे भजनाला खऱ्या काय होत जाते, मग सुरुवात होते जर आपोआप अतिशय तिथून महाराज भजनाचा संभ्रम आनंद काय होत जातो, वाढत जातो. जागृती सुषुप्ती स्वप्न ती ह्या अवस्था होय भजन. ते अखंड अनुसंधान निजबोधी पूर्ण ठसावले. आणि मग मला तो जागृतीत असो, स्वप्नात असो का सुषुप्तीत असो, तो त्या तिन्ही अवस्थामध्ये त्याचं काय होऊ लागतं, भजन. जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. महाराज झोपत कसं भजन होतो, झोपत कसं भजन होतं, झोपत भजन होत असतं का, झोपत कसं काय भजन होतं, तर झोपत कसं भजन होतं,
आपण झोपल्यानंतर अंग टाकल्यानंतर आपल्याला लगेच काय झोप लागत नाही, बरोबर आहे का नाही? अंग टाकल्यानंतर जो विचार आपल्या मनात असतो, झोप कधी लागून जाते आपल्यालाही कळत नाही. कळतंय किती कधी झोपलंय, मग तोपर्यंत विचार चालूच असतात. तोपर्यंत जे विचार चालू आहेत आणि पहिले जाग आल्यानंतर जे मनात विचार येतील रात्रभर तेच विचार चिंतनातले ते धरले जातात, त्याचं गणित धरले जातं. आपण अंग टाकल्यानंतर झोप लागेपर्यंत जर विषयाचं चिंतन असेल आणि उठल्या बरोबर विषय डोळ्यावर येत असतील तर समजा आपलं रात्रभर आपल्याला पुण्य फळ कशाचं मिळालं, विषयाच्या चिंतनाचं. आणि बहुतेक असं आहे, डोळे लागताना झोप लागेपर्यंत जे विचार असतात डोळे उघडल्यावर तेच विचार मनात येत असतात. म्हणून भजनाचा खरा प्रयत्न झोप लागताना. भजनाचा जीवनात प्रयत्न करायचा कुठं? अरे एखादी ओवी एखादा अभंग म्हणत 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 तुम्ही त्याचं चिंतन करत झोपत जा, डोळे उघडले की तेच प्रमाण पुढे आलं पाहिजे. डोळा लागत ठेवू देखील झोप झाली की लगेच काय येतं समोर तेच. आणि असं जर अवस्था झाली तर झोपही कशात गेली सगळी. मग त्याचे 6 तास नाही, तो 27 तास जरी झोपला तरी ती झोपतही त्याचं काय झालं, मग भजन झालं. भजन झालं. तिन्ही अवस्थामध्ये का अंगामध्ये आत्मबोध पूर्ण त्याच्या काय झालेला आहे, ठसावलेला आहे. अखंड अनुसंधान त्याला भगवंताचं लागलेलं आहे. अशा प्रकारची ती स्थिती त्याची झालेली आहे. मना होता समाधान, समाधाने अधिक भजन, पूर्ण बाणाले अनुसंधान, ध्येय ध्याता ध्यान समरस्य भजे. मना होता समाधान. खरं असे, मनाला ज्या वेळेला समाधान मिळतं तिथं महाराज अधिक भजन तिथून पुढे सुरू होतं. ज्यापर्यंत मन समाधान नसतं तोपर्यंत भजन होत नाही, तोपर्यंत भजनच नाही. मन जर स्थिर झालं होत नाही तोपर्यंत भजन काय नाही, भजनच नाही. मन ज्ञानेश्वरीतला असाच विषय आहे. मग ते तापेशी बुद्धी राहे परमात्म रूपी. त्याच्या मग तैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेने कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू आत्मयुक्तू. न बुद्धीच्या युक्तशे न चा युक्तशे भावना न चा भाव येत शांती रशांतशे कुतच सुखम. आहे का नाही? जेथ शांतीचा जीव वाळा नाही तेथ सुख विसरवणी नरे गे काही, जैसा पापियाच्या ठाई मोक्ष नरे गे. आहे का नाही? अशा प्रकारे तर मनात ज्या वेळेला मन स्थिर होतं त्यावेळेला आपोआप बुद्धी काय होत जाते, भजनात लागत जाते. आपोआप भजनात लागत जाते. समाधानी अधिक भजन. समाधान मिळालं की अधिक भजन होतं. ते समाधान कशाने मिळवायचं, तर भजनानच मिळवायचं. ते समाधान कशाने मिळवायचं, पुन्हा भजनानच मिळवायचं. पूर्ण बाणाले अनुसंधान, पूर्ण त्याचं त्याच्या अंगामध्ये भगवंताचं अनुसंधान. अनुसंधान शब्दाचा अर्थ आहे अनु इतकंही ज्याचं मन त्या स्वरूपापासून ढळत नाही, याचं नाव काय आहे, अनुसंधान. अशा प्रकारचं त्याला ते अनुसंधान लागतं. मग तो ध्येय ध्याता ध्यान असं तिन्ही एकरूप होऊन तिथून काय होतं, भजन सुरुवात होती. ध्यान शब्दाचा अर्थ आहे चिंतन. आहे का नाही? ध्याता म्हणजे ध्यान करणारा, आणि ध्येय ज्याचं काय करतोय, ध्यान करतोय. ध्यान करणारा ज्याचं ध्यान करतोय तो आणि मधलं ध्यान तिन्ही काय होऊन जातात, मग एकरूप. मग याचा अर्थ एकरूप होतात. ध्यान करणारा आठवणच राहत नाही की मी कुणाचं ध्यान करायलोय, ध्यान करायलोय. तो एवढा त्या चिंतनाशी एकरूप होऊन जातो की त्याला यात मी ध्याचा विसरच. तुकोबारायांनी या अवस्थेची देवाकडे मागणी केली. नाठवणी देह पायाचे तशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा. नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये. एक क्षण सुद्धा मधात दुसरा नको, त्यातून जायला नको. पात्र होईल लाभाशी जे कै ऋषिकेशी तुष्ट येईल. तुकामणी धन्य मानिन राहिलीशे प्रीत तुझे नामी. तुकामणी धन्य मानिन घेईन ते नित्य प्रेम. अशा प्रकारची स्थिती मला कधी प्राप्त होईल, अशा प्रकारचं तुकोबाराय पोता म्हणतात. आणि ही सगळी भजनाची महाराज अखंड स्थिती त्याला लागते. तुर्या साक्षी उन्मनी याही लावल्या भगवत भजनी, जवरी अवस्थापणी आपापणी मुकल्या नाही. महाराज मग त्याची तुर्य अवस्था असेल, आहे का नाही, उन्मनी अवस्था असेल, या सगळ्या अवस्था त्यानं कुठं लावलेल्या आहेत, तुर्या साक्षी उन्मनी. या महाराज या अवस्थाला याचा अर्थ त्या काय लावल्या, तो कोणत्याच अवस्थेची इच्छा करत नाही. तो फक्त एकटा कशाची इच्छा करतो,
भजन, त्याची समाधीही भजनाची, त्याची ध्यानही भजनच आहे, त्याचं महाराज काय योगाचे साधनही भजनच आहे, त्याचं ज्ञानही काय आहे, तू करी तुली पूजा तू तो करीतो. त्याला दुसरे कशाच नाही, त्याला फक्त एक भजन भजन भजन. सगळ्या अवस्था त्याने भगवत भजनात लावून दिल्या. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, समाधी, तुर्या, कोणत्या अवस्था असतील त्या सगळ्या अवस्था भगवत भजनी. अशा प्रकारचं अवस्थेलाच तो त्या मुकून गेलेला आहे. अशा प्रकारचं ऐसा भावने विन उपजो भाव तो तत्काळ होय देव. मग अर्पणाचा नवलावून न अर्पिता पाहो सोय होय. अशा प्रकारचं ज्या वेळेला भजन होतं, असं अखंड अनुसंधान ज्याला त्याला लागतं, त्यावेळेला त्यानं नाहीही देवाची भावना केली तरी त्याला त्या भावाचं फळ मिळतं. खरं असं आहे बरं का. कोणती गोष्ट एकदा त्या गोष्टीत मन दृढ ठसावल्या गेलं ती पुन्हा पुन्हा म्हणावं लागत नाही. आणि जी गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणल्या जाते तिथं संशयच असतो. असं सांगतात. आता एखाद्या वेळेला आपण आहोत ऐका नाही, आपली पत्नी, आपण दिवसभर म्हणत राहतो का ही माझी बायको, ही माझी बायको, ही माझी बायको आहे, ही माझा बाप आहे, ही माझी माय आहे, असं म्हणतच राहतो का? म्हणतच राहतो. सारखं चिंतन करतच राहतो. त्याच करत नाही तरी झोपतून उठवलं किंवा बायको कोण येतं काय म्हणतो, याला म्हणतात अखंड अनुसंधान. इथं भाव करायची गरज नाही, भावाविनं भाव. अरे दृढ निश्चय झाला आता काय कोण आहे. भक्ताला जर झोपत उठून उठवलं तुझा बाप कोण येतो, पांडुरंगात जर म्हणलं तर अनुसंधानी येतो. तो काय आहे खरा, म्हणतच राहावं लागतं का आम्ही देवाचे भक्त आहे, आम्ही देवाचे भक्त आहे, आम्ही देवाचे भक्त आहे, आम्ही देवाचे भक्त आहे. आणि म्हणतच राहत असेल तर मग तिथं नेमका काय संशय म्हणायची काय गरज आहे. पुन्हा 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 काय म्हणण्याची गरज आहे त्याची. दृढ निश्चय झालाय ना, झालाय बरोबर आहे का नाही. त्याच्यात काय पुन्हा म्हणायची गरज आहे. अशी अवस्था त्या महात्म्याला प्राप्त होते. आणि मग अशी अवस्था प्राप्त झाल्यावर त्याच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्याच्या कोणाला समर्पण होणार आहेत. दुसरं नाहीच हे राहिलं त्याच्याकरता, काही राहिलंच नाही त्याच्याकरता, त्याला समर्पण होणार येतं. अशा प्रकारचं ती अवस्था त्याला प्राप्त होते. आणि याचा नवल होतं या अवस्थेचं पुढं काय, अर्पण करणाराच राहत नाही. नंतर अर्पण करणारा स्वतः काय होऊन जातो, ज्याला अर्पण करायला कर्म तद्रूप होऊन जातो. स्वरूपे मिथ्या केले स्वप्न, जागृतीने सोडून काढिले ज्ञान, निवडोनी सुसुप्ती सुख समाधान तेही पूर्ण एकत्र केले. स्वरूपे मिथ्या केले स्वप्न, मला स्वस्वरूपाचं ज्ञान झालं रे झालं, किंवा जागा झाला की स्वप्न काय होऊन जातं, मिथ्या होऊन जातं. जागा झाल्यावर सगळं स्वप्न काय होऊन जातं, मिथ्या. इथं स्वरूप शब्दाचा अर्थ जागृती घ्या, नुसतं आपलं सामान्य जागृती घ्या. साधे जागा झालं तर स्वप्न काय होऊन जातं, मिथ्या होऊन जातं. जागा झालं की जसं स्वप्न मिथ्या होतं त्याप्रमाणे जागृती घालवून सुद्धा त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान दिलेलं आहे. जागृती त्याची काय केलेली आहे, तिथं घालवलेली आहे. म्हणजे जागृतीनं स्वप्न मिथ्या केलं आणि ज्ञानानं जागृतीच काय करून टाकली, याचा अर्थ जागा झाल्यावर स्वप्नातले पदार्थ आपल्याला जेवढे मिथ्या वाटतात, भक्ताला तेवढे जागृतीत हे सगळे पदार्थ काय वाटतात. जनकाचं उदाहरण सगळ्यांना याच्यात माहिती आहे. जागृती, स्वप्न, सुसुप्ती, नाठवी, ते तिन्ही अवस्थेत पाहता आनंद मनी साठवी. बरोबर आहे का. त्या जनकाचं उदाहरण सगळ्याला माहिती आहे. हे खोटं का, हे खरं का, ते खरं. हे यांनी सांगितलं अष्टावक्रानं, हे जसं स्वप्न, जसं जागृतीनं स्वप्नातले पदार्थ मिथ्या केले, तसे स्वस्वरूपाच्या ज्ञानानं सगळे पदार्थ, सगळे संसार काय करून टाकला, मिथ्या करून टाकला. संतांना संसार किती खरा वाटतो, आपल्याला जितकं जागा झाल्यावर स्वप्नातले पदार्थ खरे वाटतात तितका संतांना संसार काय वाटतो, खरा वाटतो. आपल्याला वाटतो खरा, आपण विचार करतो, पण संत महात्म्यांना ते काय झालेलं असतं, सगळं मिथ्या झालं आहे का नाही. आपल्याला संत आपल्याला काय असतंय, त्या महात्म्याच्या अंतकरणातली अवस्था कोणालाही, महात्म्याच्या अंतकरणातली अवस्था आपल्याला कसं काय कळत नाही. आणि म्हणून आपल्याला वरून जरी वाटत असेल, पण तेवढेच त्या आनंदातून आतून
बाह्य दृष्टीनं संसाराचा नाश झाल्यानंतर आनंदातून आतून ते तेवढेच आनंदी असतात की स्वप्नातले पदार्थ आपल्या जवळून गेल्यावर जेवढे आपण आनंदी असतो. काही दुःख होतं का आपल्याला? महाराज खरी भक्ती कधी आपली झाली? जागा झाल्यावर स्वप्नातले नोटा बंडल हे जितकं आपल्याला त्याचं दुःख होत नाही तितकं जागृतीतले गेल्यावर दुःख झालं नाही तर आपली अवस्था काय झालेली आहे? मग खरी अवस्था आपल्याला प्राप्त झालेली आहे, ठीक आहे ना? अशा प्रकारचा तो होऊन जातो, आहे का नाही? आणि मग सगळ्या अवस्था त्याच्या एकरूप करून त्याला तो मूळ आनंद दिला जातो. तय स्वरूपी सगळे मन स्वय करी निजात्मार्पण तेथीचे सुख समाधान भक्त सज्ञान जाणती सोये तय स्वरूपी सगळे मन. आणि मग आता विषय मिथ्या झाले ते विषयात मन राहील का? जयाची आरतीची भोगी ते विषयी त्याजिले संत जया लागे विरक्त वनवासी तिथे सुनी जायते ब्रह्मचर्यादी व्रती. काय काय केलं नाही? मुनीश्वर तपाते आचरताती, आहे का नाही? आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत रचित तेवचान्य आश्चर्यवश्येन मन्य शृणोति तथाप्येन श्रुत वेद न चैव कश्चित. एक अंतरी निश्चळ जे हरिता केवळ विसरले सकळ संसार जात. सकळ संसार जात विसरले, संसाराची जातच विसरून गेले. संसार नावाची एक काय किंवा सगळा संसार विसरून गेले ते. त्या संसारात विसरण्यात देह काय होऊन गेले? मग देह संसारातलाच भाग आहे ना. सगळं विसरून गेले आणि सगळं विसरून जाणंच शेवटची अवस्था आहे. सगळं विसरून जाण्याकरता हे काय करायचं आहे? साधन आपल्याला करायचं आहे. मग त्यांचं स्वस्वरूपाच्या ठिकाणी सगळं मन काय राहतं, आहे का नाही? स्वयची करी निजात्मार्पण. स्वतःलाच तो मग स्वतः शरीरासहित काय करून देतो? अर्पण करून देतो, आहे का नाही? आणि स्वतःला अर्पण केल्यानंतर जो सुख त्याला जो आनंद मिळतो, नाथ महाराज म्हणतात तेथीचे सुख समाधान भक्त सज्ञान जाणती सोय. तिथं मिळणारा आनंद हे कोणाला कळेल? फक्त ज्ञानी भक्ताला कळेल. नुसत्या भक्ताला नाही, सज्ञान भक्त म्हणजे ज्ञानी भक्त म्हणजे अशी अवस्था प्राप्त झालेला भक्त. आणि त्याला तो आनंद कळेल. तो आनंद बोलण्याचा आणि सांगण्याचा नाही. परमार्थात काय मिळालं सांगता येत नाही महाराज. काय मिळालं काय सांगता येत काय सांग. म्हणून तो महाराज एक लक्षात घ्या, परमार्थाकडे जे आपण वळत नाही म्हणजे भगवत भजनाकडे जे आपण वळत नाही त्याचे अनेक कारण येतात. त्याचं हे एक कारण आहे का? सांसारिक लाभ लगेच दिसतो. परमार्थिक लाभ काय दिसतो? काय दिसतो? काही दिसत नाही. 3 दिवस जर महाराज 1 दिवस वजन गेलं संध्याकाळी 500 येतात ना. 500 येतात ना. लाभ लगेच येतात का? लागतात. आता तुम्ही फेरी केली, परिक्रमा केली, याची तुम्हाला विचारलं कोण परिक्रमा करून आले तुम्ही आता घरी, तुम्हाला काय मिळालं? मिळालं का? गेलं नाही. पैसे गेले ना, भाडं गेलं, काही खर्च गेला, हे गेलं. काय मिळालं तुम्हाला? दाखवा आम्हाला काय मिळालं. दिसत नाही, दाखवता येत नाही. आणि एक सांगतो, संसारातला लाभ दाखवता येतो, परमार्थातला लाभ दाखवता येत नाही. आणि त्याचं उत्तर असे, जे दाखवता येते ते टिकत नसते. ते हे स्वप्नी जे दाखवता येतं ते दिसत नाही. आणि जे दाखवता येत ते टिकत नाही. आणि जे दाखवता येत नाही तेच खरं काय असतं? टिकतं. किंवा जे टिकतं ते दाखवता येत नाही. मग त्याचं ते दाखवायचं नाही. आणि मग काय करायचं? दाखवायचं नाही तर काय करायचं? ते भोगायचं असतं. मला संसार फक्त दाखवायचा, भोगायचा नाहीये. संसार काय करायचा? फक्त दाखवायचा, भोगायचा नाही. आणि परमार्थ दाखवायचा नाही तर काय करायचं आहे? भोगायचा आहे. तो आनंद भोगायचा आहे. मुकियाने जेवी साखर खादली. परमार्थ मुक्या माणसाने साखर खाल्ली, कशी लागली? गोड लागली नाही का? सांगता येते का? गोडही लागली आणि सांगता येत गोडी नाही सांगताच येत नाही. तसा तो आनंद काय करायचा आहे? भोगायचा आहे. अशा प्रकारचा तो आनंद आहे.
आणि तो आनंद महाराज भक्त स्वतः जाणतात, ते भोगतात. या परी मानसिक जाण सहज स्वरूपी होय अर्पण. आता इंद्रियाचे समर्पण होय ते लक्षण ऐकराय. या प्रमाणानं मानसिक कर्म त्या महात्म्याचे काय होऊन जातात, अर्पण होऊन जातात. आता इंद्रियाचे कर्म ते कसे अर्पण होतात, ते लक्षण काय आहे ते राजा ऐक. दीपुला विजय गृहाभितरी तोची प्रकाशे गवाक्षद्वारी तेवी मनी प्रगटल्या श्री हरी तोची इंद्रियाद्वारे भजनानंदू. आता याच्यात एक आहे महाराज असा महात्मा बाहेरूनही ओळखता येतो, बाह्य लक्ष नाही आहे त्या महात्म्याची. उदाहरण दिलंय एक माऊलीने हेच उदाहरण दिले. एखादा काचाचं घर आहे आणि आत दिवा लावलाय, आत प्रकाश आहे पण बाहेरून दिसतो का नाही, एक काय आहे प्रकाश आहे. असं घर असलं खिडकी असली तर माणूस म्हणतात आतला लाईट चालू आहे, तो कशाहून कळाला, बाहेरून प्रकाश दिसला ना. तसा आतला प्रकाश बाह्य इंद्रियाद्वारा तो प्रगट होतो. तो आनंद, आतला आनंद बाह्य इंद्रियाद्वारा काय होतो, प्रगट होतो. तोची इंद्रियांतरी तो भजनाचा आनंद इंद्रियातून बाहेर काय होतो, प्रगट होतो. कशा प्रकारे, तेची इंद्रिय व्यापार सांगितलं ती सविस्तर. स्वाभाविक इंद्रिय व्यवहारण भजन तत्पर परब्रह्मी. महाराज आतला भजनाचा लागलेली गोडी हे इंद्रिय सांगतात की आत गोडी लागलेली आहे का नाही, सांगतात इंद्रिय. कळतं बाहेरून आपल्याला, फक्त त्या दृष्टीनं आपण त्याच्याकडे बारीक लक्ष दिलं तर. आणि आमचा विषय झाला, मला दिनकर बाबांनी सांगितलं ते मोठ्याचं उदाहरण सांगितलं, एकाचं मोठ्याचं उदाहरण सांगितलं. ते म्हणले असं काय नसतंय, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं. आमचा विषय असा, म्हणजे मी एक दिवस त्यांना अगोदर म्हणलो होतो की ज्याला संसाराची आसक्ती लागलेली आहे तो भजन करत असला तरी ते साधन रूपी भजन आहे, ते सिद्ध रूपी भजन नाही. भजन नाही असं नाही, पण ते कोणतं भजन आहे, साधन. संसाराची आसक्ती आहे ठीक आहे, ती जाणारच आहे भजनानं, जाणार नाही असं नाही. आणि महाराज एखाद्याला भजन संसाराच्या आपल्यासारख्या संसाराची आसक्ती आणि भजनही चालू आहे, तर संसाराची आसक्ती इतक्या लवकर जाणं शक्यही नाही. अनंत जन्माची ती लागलेली आहे, पण भजनाचा जर जोर चालू ठेवला तर हळूहळू हळूहळू ती या जन्मात जाणार आहे, पण ती शेवटची स्थिती नाही. ते झाला आमचा विषय असा. तर मग नंतर त्यांनी त्यांच्या लक्षात आलं ते दुसऱ्या दिवशी त्यांनी मला एका मोठ्या महात्म्याचं उदाहरण सांगितलं. ते म्हणजे असं काय नसतंय, संसारही बारीक करतात, संसारातही कंजूशी करतात, संसारही चांगला करतात, आणि काय म्हणजे ब्रह्मज्ञानी महात्म्य असतात. मी म्हणलं चुकीचं आहे, उदाहरण दाखवा मला. उदाहरण दाखवून लागेल ना की बाबा हा महात्मा आहे आणि यांनी त्यांनी दाखवलं मला एक उदाहरण सांगितलं, ठीक आहे काय हरकत नाही. ज्यांना तुम्ही ब्रह्मानंदी समजताना ते लक्षणात बसले पाहिजे ना. ब्रह्मज्ञानी आपण समजायलो ना, आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे आपण त्याला ब्रह्मज्ञानी म्हणू. पण तो मग तो कुठं तपासायचा मग, तर मग तो या संताच्या प्रमाणाची जुळतोय का, त्याचं लक्षण काय आहे. तुकोबराय ज्ञानोबरायांनी त्याचे व्यवहार जे सांगितले त्या व्यवहाराशी त्याचा व्यवहार जुळत जर असेल तर तो आहेच ब्रह्मज्ञानी. तो काय आहे, ब्रह्मज्ञानी. मग त्यांनी सांगितलं की असं म्हणणं होतं. अरे एक मग त्यांना मी सांगितलं की ज्ञानी महात्मा जी त्यांची ज्यांच्यावर श्रद्धा होती, आता ते नाव सांगणं बरं नाही, तुम्हालाही नाव माहिती आहे, ते काही हे सांगितलं होतं पण हे चालू आहे. अरे बंद करतो का, हा कर बंद. आणि मग झाले जिथं जिथं देव दिसायला लागला की त्याची दृष्टी कुणाला अर्पण झाली, मग ती देवाला अर्पण झाली. त्याची दृष्टीचं जे काही कर्म होईल पाहण्याचं कर्म ते देवाला अर्पण झालं, आहे का नाही. मग दृश्य वेगळं राहिलं नाही, दर्शनही वेगळं राहिलं नाही, आणि द्रष्टा सुद्धा वेगळा राहिलेला नाही. तैसा स्वस्वरूपी उठला, हा दृश्य आठला आहे का नाही. आपल्या स्वस्वरूपी उठला म्हणजे जागा झाला. आपल्या मूळ स्वरूपाच्या ज्ञानाच्या ठिकाणी जागा होतो त्यावेळेला त्याला सगळंच काय दिसून जातं, मग ब्रह्म दिसून जातं. आणि ज्यावेळेला सगळं ब्रह्म दिसायला लागलं त्यावेळेला त्याच्या दृष्टीचं सगळं कर्म कोणाला अर्पण झालं, मग देवाला अर्पण झालं, आहे का नाही. अशा प्रकारचं होतं. अर्पी भजन सत्य दृष्टीचा विषय झाला, दृष्टी डोळ्याचा विषय झाला. दृश्य द्रष्टा आणि दृष्टी देखता ती एकवटती सहजे ब्रह्मार्पण ते दृष्टी भक्त जग जेठी या प्रती अर्पी. महाराज ऐका, दृश्य द्रष्टा आणि दृष्टी पाहणारा, पाहिलेला विषय आणि पाहणं, या तिन्ही जे आहेत ते तिन्ही तीन राहिलं नाही तर तिन्ही ब्रह्मस्वरूप झालं. पाहणारा ही ब्रह्म, आहे का नाही, आणि जे पाहतोय ते ही काय आहे, ब्रह्म. मग पाहणारा ब्रह्म आणि पाहतोय ते ब्रह्म, जो विषय ब्रह्म झाला तो मधलं ज्ञान काय होऊन जाईल, मग द्रष्टा आणि दृश्य यांच्या विषय मधातलं जे दर्शन रूपी ज्ञान आहे ते काय होऊन गेलं, ब्रह्म होऊन गेलं, ब्रह्मार्पण झालं, सगळं ब्रह्म झालं. ते ज्याच्याकडे जिथं पाहतात त्या सगळे ब्रह्म म्हणून पाहतात, आहे का नाही.
तुकोबारायला कोणतरी विचारलं, तुकोबाराय तुम्ही मला हे निंदा करता, चेष्टा करता, सगळे ब्रह्मरूप येते तुम्हाला माहित नाही का हो? तुम्ही कशाला चेष्टा करता, सगळेच देव आहेत ना. तुकोबाराय म्हणले मलाही माहिती रे, अवघे ब्रह्मरूप रीता नाही. नाही ते काय परी हे निंदितो स्वभाव, जे गाव जे गाव घे देव परी हे निंदितो स्वभाव. स्वभावाची तुम्ही काय निंदा करता, हे काय का मग झालं ना. आपल्याला वाटतं की आपणही म्हणून आम्ही स्वभावाची निंदा करतो, आपल्याला तो अधिकार दिलेला नाही. तो अधिकार तुकोबाराय, ज्ञानोबाराय, आत्माराजाला देवानं त्याच्याकरता पाठवलं होतं. महाराज वक्ते बाबा आम्हाला म्हणले, पोरो मी सगळे कीर्तन करायची निंदा करतो, सगळे शिव्या देतो, तुम्हाला तो अधिकार नाही बरं. नाही तर तुम्ही माझं पाहून तुम्ही उद्या काही करता, तुम्हाला तो अधिकार नाही. मी का करतोय, अरे मी त्यांचे दोष जाण्यासाठी करतोय. पंढरपूरचे बाबा म्हणले राऊत बाबांना अधिकार आहे त्या देण्याचा. ते नामदेव महाराज हो वंशीच. त्यांचा अधिकार आहे, म्हणजे त्यांचा माझा तो अधिकार अधिकार नाही. नाही. नाही का? खूप मोठी महात्मा आहे ती, नाही का नाही नामदास. तर अशा प्रकारचं आहे केशव महाराज नामदास है ना. अरे खूप मोठा आधी म्हणून तुकोबारायला ते गेले, त्याच्याकरता महाराज पाठवलंय. एकंदर शिका पाठविला, तुकोबारायला ते पाठवलंय. तुम्हाला सांगू का, तुकोबारायला पाठवलंय दुसऱ्याचे दोष घालण्याकरता. तुकोबारायला पाठवलंय दुसऱ्याचे दोष घालण्याकरता, आणि तुम्हाला आम्हाला पाठवलंय स्वतःचे दोष घालण्याकरता. लक्षात येतं का? तुकोबारायला पाठवले जगाचे दोष घालण्याकरता, आणि तू आपल्याला सगळ्याला काय पाठवलंय, स्वतःचे दोष घालण्याकरता. आणि म्हणून काय करावं, तुकोबारायला जगाचे दोष घालायचे म्हणून तुकोबारायला लोकांचे दोष पाहावेत, आपल्याला स्वतःचे घालायचे म्हणून आपण कोणाचे पाहावेत. आपल्याला घालायच्या अगोदर स्वतःचे पाहावं लागतील का नाही. सापडल्याशिवाय तर ते घालवले जाणार नाही, आहे का नाही. म्हणून स्वतःचे दोष काय, भक्ताच्या नेहमी चिंतन आपल्या स्वतःच्या दोषाकडे आपलं काय असावं, चिंतन असावं. आपलं राहत नाही म्हणतात तशी आपल्याला बुद्धी द्यावी. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही अवघे पांडुरंग, मीच दुष्ट सकळ चांग. असया बुंदूस पाऊवानिकाचे माझा मज उपदेश आणि का नाही याची रीस. तुम्ही अवघे पांडुरंग, मीच दुष्ट सकळ चांग. दुष्ट खरा कोण आहे, तुकोबाराय काय, बरोबर आहे का नाही. अशा प्रकारे म्हणून तुकोबाराय दोष पाहत असतील तुकोबाराय, पण भक्ताची अशी नजर असते, आणि त्या प्रकारे ते सगळं त्यांचं दृश्य आणि सगळं पाहणं आणि पाहण्याचं ज्ञान सगळं भगवत रूप होऊन गेलं असतं. दृश्य प्रकाशी दृश्यपणे त्याची दृष्टी माझी वैद्यकने ऐशनी अभिन्नपणे दर्शनार्पणे भजती भक्त. महाराज भक्त भगवंताचं भजन कसं करतात, एकपणा तीनही भाग, या एकच तीनही भाग एकपणामध्ये एकरूप होऊन जातात. म्हणजे दृश्य आणि द्रष्टा दर्शन हे तिन्ही ब्रह्मच होऊन गेल्यामुळे तो जिकडं जिकडं पाहतो तिकडं तिकडं त्याला सगळं काय दिसतं, मग ब्रह्म दिसतं. ब्रह्म सोडून दुसरं काही दिसत नाही. या परिदृष्टीचे दर्शन हे एकही तीनही भाग, तिन्ही माझी एक अंग, ऐशी देखणे चांग त्याची अर्पण सांग सहज अर्पी. अशा प्रकारे त्याचं मग सहज ते पाहणं देवाला काय होऊन जातं, अर्पण होऊन जातं. काहीच राहिलं नाही दुसरं, मग ते देवाला अर्पण होऊन जातं. नाना पदार्थ प्रांजळे नित्य नवे जे कधी डोळे, परी अर्पणाचे सोहळे निजात्म मिळे अर्पिती. डोळे महाराज वेगळे वेगळे पदार्थ पाहतात, नवे नवे पदार्थ पाहतात, नित्य पदार्थ पाहतात. पण ते जे नित्य पदार्थ पाहतात, नवे नवे पदार्थ पाहतात, ते ब्रह्मस्वरूप पाहिल्यामुळे महाराज त्यांचा सगळा सोहळा काय होऊन जातो, तो ब्रह्मार्पणच होऊन जातो. अशा प्रकारे या परिदृष्टीचे दर्शन भक्त करीती ब्रह्मार्पण. आता श्रवणाचे अर्पण अर्पिते लक्षण ऐकराय. अशा प्रकारे मनाचं कर्म झालं, दृष्टीचं कर्म झालं, वाचेचं कर्म झालं, बरोबर आहे का नाही. आता कानाचं कर्म कसं होतं, ब्रह्मार्पण सगळं. आपल्याला जर कानाचं कर्म सगळं ब्रह्मार्पण करायचं असेल तर कशा प्रकारे होतं ते दाखवतात. जे बोला ते बोलविता, तोची श्रवणी झाला श्रोता, तोची अर्थाव बोधो जाणताना ते ब्रह्मार्पणता सहजेची. मग बोलणारा, ऐकणारा आणि बोलणाऱ्यातून निघालेल्या शब्दाचा अर्थ सगळंच ब्रह्म झालं. बोलणारा वेगळा राहिला नाही, ऐकणारा वेगळा राहिला नाही, आणि त्याचा अर्थही कोण झाला, मधला शब्दाचा ब्रह्मच झाला. आणि तिन्ही ब्रह्म झाल्यामुळे त्याचं ऐकणं हे काय होऊन जातं, ब्रह्मार्पण होऊन जातं, सहज होऊन जातं. याच्यात महाराज खूप मोठ्या शंका येतात. आपण अलीकडे असतो की शंका असतात, कोण शिव्या द्यायला झालं, आपणही म्हणून आपण झालं ब्रह्मार्पण. आमचं ऐकणार आहे शिव्या बी ब्रह्म,
शिव्या देणारा आहे ब्रह्म आणि शिव्या ऐकणारा बी काय झाला आणि तिन्ही ब्रह्म बसून भांडण ऐकत दिवसभर. मग काय आहे, जोपर्यंत ही अवस्था आपल्याला प्राप्त होत नाही, शेवटची अवस्था आहे हे वर्णन शेवटच्या अवस्थेचे, ही अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत मला संघच नाही करायला पाहिजे आपण कोणाचा. साधकाला जर इमानदारीने भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर तोपर्यंत कोणाचाही संघ करायला नाही पाहिजे तोपर्यंत. साधकानं महाराज सिद्धाची जी लक्षणं असतात ती साधकाची साधना असतात. सिद्धाची सहज लक्षणं असतात ती साधकाची काय असतात, साधना असतात. आपल्याला तोपर्यंत आपण देव सोडून नाहीच बोलायला पाहिजे, देव सोडून नाहीच ऐकायला पाहिजे, देव सोडून नाहीच पाहायला पाहिजे, गाथा पाहायला पाहिजे, ज्ञानेश्वरी पाहायला पाहिजे. आपली दृष्टी गाथा, ज्ञानेश्वरी, भगवंताची मूर्ती, तीर्थ याच्यावर पाहिजे. आणि जोपर्यंत कुठपर्यंत सहज स्थिती प्राप्त होत नाही म्हणजे अभ्यासेनं तू कोणते अभ्यासानं हळूहळू डाळे येऊते नाही एके वेळी तो प्राप्त होतो. अशा प्रकारे ते आहे. तोपर्यंत आपल्या कानानं देवाच्याच कथा काय करायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. अशा प्रकारचं आहे. संतांना सहज क्रोध येत नाही, संतांना लोभ येत नाही. आपल्याला आलेला लोभ, क्रोध, काम, क्रोध, लोभ हे सगळे विकार दाबावे लागतात. आली उर्मी साहेब आले लाटा येत नाही असं नाही, येतात, पण त्या लाटा काय करावं लागतात, दाबावे लागतात. संतांना लाटच निर्माण होत नाही तर दाबण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. अशा प्रकारचं ते आहे. म्हणून काय झाले, आपण आचरण घेतले सिद्धाचं आणि लक्षण नाही भक्ताचं, साधकाचंही सुद्धा. आणि आचरण कशात कोणाचं घेतलंय आपण, सिद्धाचं. ऐकून 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 ती पूर्ण आपल्या डोक्यात बसलेलं असतं. आणि सिद्ध महात्मे मग जसं आतल्या प्रकाशानं बाहेरचे इंद्रिय व्यापार करतात, सिद्धाचे इंद्रिय आतल्या प्रकाशानं, आतल्या आत्मज्ञानानं भगवंताला अर्पण करणाऱ्या सगळ्या क्रिया इंद्रिय करतात. आणि आपल्याला आतला काही ब्रह्मानंद प्राप्त झालेला नसतो. आपण तसे आव आणून इंद्रियाकडून तशा क्रिया करून घेतो. फक्त सहज बसले असे की अशी माळ घेऊन असे करत राहतात. ते बोलत असले तरी त्यांचं बोलण्यात काय नसतं, त्यांचं खरं चिंतन चालू असतं. आपणही तसे बसतो ना असं करीत राहतो. मग आपला असं होतो, माळावरून पडती तो खाली पडतो. असं होतं आपलं. का तसं होतं आपलं, कारण आपण करायलो त्यांचं. तोपर्यंत आपल्याला माळ घेऊन बसण्याचा अधिकार नाही. तोपर्यंत आपल्याला नाचून भजन करावं लागेल. डोंगरात जाऊ ना लोकांत नाचून करायला तर मग ते सोंगच होईल पुन्हा. ते सोंगच होईल. कारण लोकांनी निंदा केली तर आपल्याला दुःख होईल आणि लोकांनी मान दिला तर आपण आपला नाश होईल. महाराज लोकांत जर नाचून, आता इथे आपण एखादा नाचून विठ्ठल भजन करायला तर दोन घटना घडतील. निंदा, काही लोक निंदा करतील, काय नाटक करायला, आणि काही लोक काय म्हणतील, काय आनंद भजनाचा. दोन्ही कुणा आपला नाशच होईल. निंदा केली तर आपल्याला राग येईल, दुःख होईल. आणि लोकांनी वर्णन केलं तर आपल्याला वाटलं खरंच ज्ञानी झालो आपण, आता खरेच ब्रह्मज्ञानी झालं. तोपर्यंत शेंडीची गाठ, सदाशिव वाट तिला बांधून भजन करावं लागेल. कुठपर्यंत, जोपर्यंत सहज स्थिती प्राप्त होत, सहज स्थिती उच्च स्थिती येईल. हे जे वर्णन आहे ते कुठल्या स्थितीचं आहे, उच्च स्थितीचं आहे. आणि मग साधकाला आपल्याला ती स्थिती मिळवावी लागते. प्रयत्न करून काय करावे लागते, मिळवावी लागते. प्रयत्न करावेच लागतात. आपले प्रयत्न कमी, जितक्या हळून प्रयत्न तितकी स्थिती मिळण्याला उशीर, आणि जितके प्रयत्न जोरात तितकी ती स्थिती काय मिळेल, लवकर मिळेल आहे का नाही. अशा प्रकारचं ही स्थिती मिळवावी लागते. तोपर्यंत आपल्याला माळ घेऊन डोळे जाऊन बसण्याचा अधिकारच नाही. अरे झोप लागल ना, लागतेच झोप. महाराज पहा तुम्ही घेऊन, तुम्ही व्यक्ती लागते म्हणले की पुरावा भेटला लागते. आता तोपर्यंत लय सांभाळावं लागतं आपल्याला साधकाला. जोपर्यंत काय झाड लावलं एवढंच, वडाचं बी, पिपळाचं एक उपटून आणलं वडाचं आणि लावलं आणि महाराज त्याला काठी लावावं लागते, त्याला ठेवावं लागतं कुठपर्यंत, मोठं होईपर्यंत. आपण कसं केलं मग, एकानं काय केलं, त्या मोठं वडाचा विशाल वृक्ष होता त्याला हत्ती बांधला.
एकानं बांधला. काहीतरी उन्मत्त झाला असेल, हाती नाही तर काय करायचं असेल, हाती बांधला. आणि महाराज यानं काय केलं, नेमकंच एवढं एवढं झाड होतं त्याला आणून हाती बांधला. काऊन मग वडाचं झाड त्याला नाही का बांधला? अरे त्याचा झाड केवढं आहे, आपलं शेळी खुडून निघाली आणि तिला हाती बांधल्याला जमतोय का? आपण नेमकं हेच केलं, इथंच चूक व्हायली आपली. संतांनी वडाच्या झाडाला हाती बांधण्याला पाहून आपण एवढ्या रोपाला, मिरचीच्या रोपाला काय बांधायलं, हाती बांधायला. म्हणजे तसं आचरण करावं लागतं. तशानं आपलं चालणार नाही. ही स्थिती प्राप्त होण्याकरता ती तेवढं साधनच करावं लागेल. अशा प्रकारे म्हणून अशा प्रकारे महाराज त्यांचं सहज ते कर्म काय होत जातं. अर्पण शब्दू शब्दत्वे उठी तर शब्दविता प्रगटे पाठीपोटी ते अकृत्रिम भजमुठी ब्रह्मार्पण मिठी श्रवणे घडे. महाराज श्रवणानं त्यांची ब्रह्मस्थिती कशी त्यांना प्राप्त होते, तर शब्द हा जो तिकून उठला, शब्द उच्चारणारा करून निघला शब्द की ब्रह्म झाला. त्यांच्याकरता ब्रह्म असो नसो, त्यांच्याकरता तो शब्दच काय झाला, ब्रह्म झाला. का शब्द ब्रह्म झाला? कारण शब्द उच्चारणाराच ब्रह्म झालेला आहे. ज्यांना शब्द विचारला यांच्या दृष्टीनं तो काय झालेला आहे, ब्रह्म. आणि मग शब्द उच्चारणारा ब्रह्म, त्याच्यापासून निर्माण झालेला शब्द ब्रह्म, तर ज्यांच्या कानावर येऊन पडला ते काय झालेले आहे, म्हणजे अनुभवान असा निश्चय झालेला आहे त्यांचा. शब्दज्ञानानं ब्रह्म म्हणत नाहीत ते सगळ्यांना. त्यांचा असा दृढ काय झालेला आहे, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. त्याला म्हणतात अहर्निश तत्परायण. अशा प्रकारचं होऊन जात. शब्द बोला सवी अर्थवाडी तो शब्द विता घे शब्दार्थ गोडी त्याने हरिभजनी आवडीन सोय उठी गाडी श्रवणार्पणेशी. अशा प्रकारचा शब्दाचा अर्थ येणारा शब्द उच्चारणारा शब्द ज्या वेळेला ब्रह्मार्पण होऊन जातं आणि मग तिथून पुढे खरी त्याची भजनाची आवड काय होत जाते, वाढत जाते. आणि मग महाराज अशा श्रवण भगवंताला अर्पण केल्यानं ती भजनाची आनंद त्याचा वाढत जातो. शब्द जो कानी पडे तो शब्दार्थे भजन वाढे बोलवित्याच्या अंगा घडे अर्पण उघडे करिताची. शब्द जो कानी पडे, तिकून येणारा शब्द ज्या वेळेला याच्यावर कानावर पडतो आणि मला तो शब्द ब्रह्मार्पण झालेला असल्यामुळे याच्या भजनात वाढ होती. ऐका उदाहरण सांगू. एखाद्याने आपल्याला शिवी दिली, ब्रह्मज्ञानी महात्मा आहे आणि त्याला शिवी दिल्यानंतर त्यानं सांगितलं की तो शब्द उच्चारणारा ब्रह्म शिवीरूपी शब्द कानावर येऊन पडला. त्या शब्दाचा अर्थ, शब्द त्रास देत नाही, शब्दाचा अर्थ त्रास देत असतो. तो अर्थ त्यांच्या दृष्टीनं काय झाला, ब्रह्म झाला आणि स्वतः आहे ब्रह्म आहे. महाराज इतकं झाल्यावर ते शिवी ऐकून ते जास्त नाचतील का दुःखी होऊन बसतील? कारण त्यांच्याकडे काय सहज स्थिती कशाला म्हणतात, सहज स्थिती. एक आपल्या याच्यातलं उदाहरण सांगतो तर लक्षात येईल. सहज स्थिती कशाला म्हणतात. आपण आता उभे येतो, एक जणाला आपल्याला इंग्रजी भाषा कळते का, नाही. 100 शिव्या त्याने इंग्रजीत आपल्याला दिल्या, 100 शिवी दिली. आपल्या कानावर शब्द पडले नाही का, पडले ना. आपल्याला दुःख झालं का नाही झालं, अर्थच कळाला. दिले ना त्यानं पाड कन्नडीत द्याव द्या, कोणत्या भाषेत देऊ द्या, कळतं का आपल्याला, कळत नाही. पण मराठीत देत असेल ना, ओळखू येऊ लागलं. म्हणजे मुख करा काऊन म्हणजे तुम्ही तुम्हाला कन्नडीतल्याच दुःख होऊ लागलं. कळालं ना, शिव्या गेले कळाल्यामुळे कन्नडीचं काय झालं, दुःख झालं ना. पण आपल्याला कळालं नाही, त्या दिल्या. दुसरा म्हणला तू काय म्हणला का नको झालं, कळाल्या नाही. ऐका बरं, एखाद्यानं आपल्याला न कळणाऱ्या भाषेत आपली स्तुती केली, आनंद झाला बैऱ्या पुढे हर्षिकेश गाणी करा, बरोबर. आनंद झाला का आपल्याला, आनंद झाला, अजिबात आनंद झाला नाही. म्हणजे आपण ऐकून, बैरा नाही, बैऱ्यांचं ऐकलंच नाही, त्याला ते इंद्रियच मावलं तिकडे. ऐकून म्हणायलो, ऐकून आपल्याला न कळणाऱ्या भाषेत शिव्या दिल्या, दुःख झालं नाही. न कळणाऱ्या भाषेत आपल्याला स्तुती केली तरी आपल्याला आनंद झाला नाही.
हे झालं उदाहरण. कळणाऱ्या भाषेत सुद्धा हे होऊन ते होत नाही, त्याचं नाव ब्रह्मस्थिती. ऐकुनी नाईके निंदा स्तुती कानी. न कळणाऱ्या भाषेत झाल्यावर आपल्याला होत नाही, ते कळून ती स्थिती त्यांची कायम राहते. स्थिती कोणती स्थिती आहे? ब्रह्मस्थिती. ही आहे ब्रह्मस्थिती. कळणाऱ्या भाषेत शिव्या दिल्या, कळत्यात सगळ्या त्या, तरी आपल्याला न कळणाऱ्या भाषेत जेवढं दुःख होत नाही तेवढं कळणाऱ्या भाषेत शिव्या खाऊनही ज्यांची स्थिती बैठक बिघडत नाही त्याला म्हणावं ब्रह्मस्थिती. आणि कळणाऱ्या भाषेतही स्तुती करून ज्यांची स्थिती बिघडत नाही त्याला कोणती स्थिती म्हणावी? ब्रह्मस्थिती. चित्तावर त्याचा अजिबात परिणाम होत नाही त्या स्थितीला कोणती स्थिती म्हणतात? ब्रह्मस्थिती. आणि अशी स्थिती ज्यावेळेला प्राप्त होते त्यावेळेला तो जे बोलतो, जे ऐकतो, जे चालतो, जे 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 काही करतो देवा ते सेवा किती त्याची काय होत जाते देवाला अर्पण होते. अशा प्रकारचं ते आहे. पुढच्या इंद्रियाचं सगळं सांगितलेलं आहे, त्याचा विचार आपण उद्याला करूया. कुंडली हरी विठ्ठल